टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील नागरिकांना आता पाणी टंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली। खरं तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता निर्माण झाली आहे। प्रामुख्याने बदनापूर तालुक्यात सर्वाधिक भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सध्या मी आलेलो आहे बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द या गावातील झोपडपट्टी वस्तीवरती आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या महिला ज्या आहेत त्या हातामध्ये हंडे घेऊन या ठिकाणी पाण्यासाठी आलेल्या आहेत आणि एक ड्रम 50 रुपयात पाणी विकत घेऊन या महिला ज्या आहेत त्या आपली तहान भागवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसापासून या गावामध्ये पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती प्रामुख्याने निर्माण झालेली आहे आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं तर जलजीवन मिशन योजनेचं जे काम आहे ते अद्यापही या गावामध्ये अपूर्ण असल्यामुळे या गावात या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा झालेला नाही आहे। त्यामुळे या महिलांची पायपीट आता तरी थांबणार का असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। नेमकी या गावातील पाणी टंचाईची स्थिती कशी आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत या गावातील काही महिला आहेत। मला सांगा कशी पाण्याची स्थिती तुमच्या गावातली आहे? आम्हाला पाणीच नाही ना प्यायला। आम्ही काय करायचं? 20 रुपयाचा जार आणा तर पुरत नाही। 50 रुपयाला डरम आहे पाण्याचा, ते एक डरम पाणी पुरत नाही 50 रुपयाचा। 2-2 डरम लेकरं बाळ आहे घरामध्ये, एवढं पाणी कसं पुरणार आम्हाला? आणि आम्हाला आता काही हातावरले लोक आहे, काही शेतीवाले नाही। शेतीवाले आता इकडं काम करायचं तर आमच्या हातात पैसा येईल। आम्ही जर कामच नाही केलं तर पैसा कुठून येईल आणि कुठून पाणी आणायचं प्यायला? आता 20 रुपयाला जार आहे, एक जार पाणी पुरत नाही। 50 रुपयाला डरम आहे, एक डरम पाणी पुरत नाही। आता लेकरा बाळाचं घर असल्यावर पाणी कुठून पुरणार आहे? मग आता गरीब लोकांना कुठून आणायचं पाणी? एरीवर गेलं तर एरीला पाणी नाही, मग आणायचं कुठून आम्ही प्यायला पाणी? मग आता काय करायचं सांगा? आता आम्ही तर गरीब लोक आले, सारे शेतीपोतीवाले तर कोणीच नाही, सगळे गरीब लोक आहे। मग आता पाण्याला इतका पैसा आणायचा कुठून आम्ही? आणि कुठून काम केलं तर पैसा येईल आमच्या हातात? बरं, नळाला पाणी येतं का? पाणी नळाला पाणी आलं तर काय उपयोग आहे? 3 भांडे येत नाही आणि 3 भांडे कशाला पुरते? ते कशाला पुरते? नळाला पाणी आलेलं आहे, 4 भांडे येत नाही, ते 4 भांडे तर ते पुरत बी नाही, प्यायला पुरत नाही आता, आणि एरीला पाणी नाही। आणि काय करणार मग आम्ही? सध्या कसं घेता तुम्ही पाणी? आता कसं इकत 50 रुपये डरामानं, 50 रुपये डरामान पाणी घेतो प्यायला। 20 रुपये जारचं पाणी आणतो प्यायला आणि ते पुरत बी नाही। बरं, विकत घेतलेलं 1 ड्रम पाणी तुम्हाला पुरतं का? मी म्हणते संध्याकाळ लोक जात नाही ते पाणी, 2-2 डरामं घ्यावं लागते। 100 रुपये कुठून आणायचे दररोज? 100 ते 150 रुपये ते पाण्याचं प्यायचं पाणीला 50 रुपये लागते। 20 रुपयाला जार आहे, एक जार तर पुरत नाही। सकाळ संध्याकाळ लेकरं बाळ नाश करतात, मग 50 रुपये तर आम्हाला ते इकत पाणी मागणी काय आता तुमची? आमचं काय नाही, आम्हाला पाणी द्या फक्त, टँकर चालू करा त्यांना। आम्ही उन्हाळ्यातच म्हणतो, बरसातीत म्हणत नाही त्यांना, बरसातीत पाणी राहतं फुल, पण उन्हाळ्यात आमची समाधान करा फक्त पाणी प्यायची। आम्ही कुठून आणायचं पाणी? आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे ड्रम जे आहे ते सकाळी यांनी फुल भरून घेतले होते। एक ड्रम जो आहे तो 50 रुपयाला यांना विकत घ्यावा लागतोय आणि आता हे ड्रम जे आहेत ते पूर्णतः खाली झालेले आहेत। अजून काही महिला आपल्यासोबत आहेत, लहान, त्यांच्यासोबत मुलं बाळंसुद्धा आहेत। काय तुमच्या गावात पाणी टंचाईची स्थिती आहे? पाण्याचं हे लय दैन आहे ना आमच्या गावात, पाणीच नाही। काय करा आम्ही? एरीवर जा तर पाणी नाही, एरीला शेंदून काढा, काय पाणी असल्यावरच शेणता येईल ना, पाणीच नाही, त्याला तर काय करणार आहे? आता आम्हाला पाण्याचं लय कमजोर पडलं, त्याच्यामुळं इकडं तिकडं पळतो, डरामं विकत घेतो। 50 रुपयाला डरा, प्यायला जारचं एक बाट 30ला 40ला देते। बरं, काय आम्हाला काय पुरणार लेकरा बाळाचं? त्याच्यामुळं मागणी काय मग? पाणीच लागतं। नळाला पाणी येत नाही का? येतं नळाला पाणी, 4-4 भांडे बी येत नाही वाटेला, सगळे झोपडपट्टी एकाच नळाला पाणी जास्त येतं, बरं, पाणीच येत नाही। माझ्यासोबत अजून या गावातील ताई आहे। ताई, मला सांगा काय तुमच्या गावातलं पाण्याची टंचाईची स्थिती आहे सध्या? आम्ही झोपडपट्टीवर असतो, झोपडपट्टीवर राहतो, झोपडपट्टीवर पाणी नाही आहे आणि नळ जर आले तर लाईट असती सकाळची तर पाणी पण नाही, संध्याकाळी पाणी येत नाही, सकाळी पाणी येत नाही। आणि जर पाणी आलं तर 2 भांडे, फक्त भांडे आणूच तरच पाणी चाललं जातं, पाणी येत नाही ना। आम्ही घेतो 50 रुपयाला 1 ड्रम वापरायचा, चला तो तरी जर 50 रुपयाला प्यायचं पाणी असलं तर आम्ही तो पण पिऊ शकतोय, पण पाणी पिवळं येतं आहे, आमचे लेकरं बाळाला दुखणे येते त्याने पिवळ्या पाण्याने। मग काय करावं आम्हाला? कारण की आम्ही कळकळीत विनंती करतो की आम्हाला नाही का प्यायचं पाणी कसं तरी
चालू करायला पाहिजे. टँकर हो काही हो, गरीब लोकांना आम्हाला दुसरी काहीच नाही. भूकची फक्त आम्ही भुकेली फक्त पाण्याची आहे. कारण की आम्हाला आणि ऊन जसं जसं वाढत चाललं आहे तसं तसं आमच्या पाण्याचीही चाललं आहे. जार आणावं तर जार 100 रुपयाचे जार पण पुरत नाही. आमचा परिवार जास्त मोठा आहे आणि ड्रम जर 50 रुपयाला घेतलं तर दिवसातून दोन ड्रमं कशी पण लागते आम्हाला वापरायची. चला किती प्यायला चालत नाही. ते पिवळं पाणी आणि वास मारतं पाणी की एक वेळेस प्यायलं तर लेकराला दुखणं आली. बरं, रोज साधारण किती पाणी तुम्ही विकत घेता अंदाजे? आम्ही कालचाच विषय गेला की परवा दिवशी घेतलं होतं आम्ही 70 रुपयाचं झालं. पण जास्त ऊन जास्त तापमान जास्त वाढलं का पाणी पण जास्त लागतं ना. की काल झाला आमचं 120 रुपयाचा जार तर आमची कालच झाले. आणि जार काय 20 रुपयाला जार आहे तर जारमध्ये पण एक भांडं आणि थोडंसं पाणी काहीतरी येणार, काहीच येत नाही पाणी. तर नक्कीच आपण बघू शकतो की बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर महिला या ठिकाणी आपल्या लेकरा बाळांना घेऊन या ठिकाणी पाणी जे आहे ते आता नेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर याच वस्तीवर जर बघितलं तर भीषण पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झाली आहे आणि 50 रुपयात एक ड्रम विकत घ्यावा लागतो आहे. चक्क पाण्यासाठी आता पैसेसुद्धा या महिलांना मोजावे लागत आहे आणि उन्हाची देखील पायपीट या महिला आता करताना पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं या महिलांनी मागणी केली आहे की सरकारने आता आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि आमची तहान जी आहे ती कायमची मिटवून टाकावी अशी मागणी जी आहे ती या महिलांनी आता केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना.